तो आहे तोरणा आणि इकडे आपल्या मागं आहे हा राजगड। थोडा रिस्की रास्ता आहे, डायरेक्ट खाली स्लोप आहे। माया आला म्हणलं तू काय येऊ शकत। तो टप्पा पार करून आपण आता पुढे आलोय। हा टप्पा त्याच्यापेक्षा अवघड आहे। पुढं वरती गेल्यावरती त्या साईडला शिडी आहे आणि हा नजारा खूपच थरारक आहे। नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र महेश जाधव। तर आज आपल्यासोबत आहे अक्षय नाकी। आम्ही राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेकचा आज प्लॅन केला आहे। राजगड ते तोरणा रेंज ट्रेक हा आम्ही लोकल ट्रॅव्हल्सने केला। स्वारगेटवरून नसरापूर फाट्याची बस घेतली, तिथून गुंजोनेपर्यंत आम्ही बाय रोड रिक्षाने आलो आणि गुंजोने गावातून हा ट्रेक सुरू केला। गुंजोने मार्गाने जाताना दुपार झाल्यामुळे खूप जास्त दम लागत होता। हा ट्रेक मध्यम श्रेणीमध्ये मोडला जातो। शेवटचा बालेकिल्ल्याचा टप्पा हा थोडासा अवघड श्रेणीचा आहे। जसे जसे वाटेने आम्ही पुढे जात होतो तसे तसे खूप जास्त दम लागून घामाघूम होत होतो। दीड तासाचा ट्रेक झाल्यावर आम्ही येऊन पोचलो अवघड टप्प्यापाशी। इथून पुढचा टप्पा थोडासा अवघड होता वर जाण्यासाठी गडावर। दुपारच्या उन्हामुळे खूप दम लागत होता हा ट्रेक करताना।
ये अडीच तासाचा ट्रेक पूर्ण करून आम्ही राजगडच्या चोर दरवाजापाशी पोहोचलो. चोर दरवाजाने वर गेल्यावर तिथे आपल्याला पद्मावती तलाव लागते. तिथून थोडस वर गेल्यावर आपल्याला उजव्या बाजूस पद्मावती देवीचे म्हणजे रामेश्वर महादेवाचे असे 2 मंदिर लागतात. मंदिरात जाऊन दर्शन घेतले आणि थोडा आराम केला आणि मग आम्ही निघालो थेट राजगडच्या बालेकिल्ल्यावर. बालेकिल्ल्यावरून सुवेळा आणि संजीवनी माचीचे दृश्य खूप मोहक दिसते. ते दृश्य बघून मनाला खूप आनंद झाला. बालेकिल्ला उतरताना घोषणा दिल्या. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भवानी. छत्रपती संभाजी महाराज की. बालेकिल्ला उतरला आणि पद्मावतीवरून हा सनसेट बघितला. हा सनसेट बघून मन एकदम तृप्त झाले. सकाळी होणारा सनराईज हा आम्हाला चिलखती बुरुजावरून बघायचा होता, म्हणून आम्ही पद्मावती माचीवरून सुवळ्या माचीकडे निघालो. जात असताना अंधार होत असल्यामुळे आम्ही टॉर्च लावले आणि हळूहळू पुढे निघालो. हा पटापटा सुरू. चालू ठेवू का व्हिडिओ. तिकडे जात असताना काही विचित्र प्राण्यांचा आवाज येत असल्यामुळे आम्ही चिलखती बुरुजाकडे न जाता पुन्हा पद्मावती माचीकडे आलो आणि इकडेच मुक्काम केला.
सकाळी उठल्यावर टेंट आवरला आणि आम्ही निघालो थेट चिलखती बुर्जाकडे. चिलखती बुर्जाकडे जाताना आपल्याला वाटेत उजव्या बाजूला श्री हनुमंतरायांची मूर्ती लागते. तिचे दर्शन घेतले आणि चिलखती बुर्जावर गेलो. चिलखती बुर्जाच्या खालून उजव्या बाजूने थोडंसं पुढे गेलो. हस्तिप्रस्थाच्या नेड्यात गेलो. नेड्यात जाण्याची वाट थोडी अवघड होती. स्टार्ट तासला भारी घेतलाय ना. Come on. Enemies ahead. माया आला म्हणलं तू काय येऊ शकत. मला सवय जास्त ॲडव्हेंचरची. उशीर होत असल्यामुळे आम्ही संजीवनी माचीकडे निघालो. तिकडून आज आलो आपण. थोडा रिस्की रस्ता आहे. अरे खाली स्लोप आहे. काय म्हणताय की सर बोला करू. मला ना परत हसताय काय. गरज म्हणून जाऊ नका. आवड म्हणून जाऊ. खूप छान. त्यावेळी बरोबर खाली उतरून थोडं पुढं सरळ गेल्यानंतर राईट साईडला वळायचं आहे. ती वाट गेली ती राजगड तोरणा रेंजची वाट आहे. संजीवनी माचीवर आल्यावर आळू दरवाजाने आम्ही तोरणाकडे निघालो. आळू दरवाजाच्या या काताकोरी भिंतीवर तोरणाचा रस्त्याचा मार्क केलेला आहे. संजीवनी माचीच्या बॅक साईडनी असं येऊन हा उतार पूर्ण उतार असा हा कव्हर केलाय. आता परत चढ लागलाय दुसरा डोंगर. आता आपण आलो इथं रोड आहे डांबरी वेल्ले आणि भोरची बॉर्डर आहे. तिथून थोडा वरती आल्यावर हा रोड लागतो. हा रोड लागल्यानंतर अजून इथून बराच बाकी आहे. 8-9 किलोमीटर बाकी असेल तोरणा. 1-1.5 तासानंतर कचरे मामांचं घर लागेल. इथून पाणी बिणी भेटेल तिकडे आपल्याला. 5-6 डोंगर पार करून जावं लागतं तोरणासाठी. म्हणजे हा ट्रेक आहे चांगला ट्रेक आहे. तो आहे तोरणा आणि इकडे आपल्या मागं आहे हा राजगड. हा टोटल आपण तिथून चालू केलतो. तिथून असा 2-3 डोंगर क्रॉस करून पुढे आले. दुपारचा ट्रेक करत असल्यामुळे दम खूप लागत होता आणि कचरे मामांचं घर अजून खूप दूर होतं. कचरे मामांच्या घरी गेला आपल्याला जेवणाची आणि पाण्याची सोय त्यांच्याकडूनच होणार होती. तेवढे एकच घर आहे राजगड ते तोरणा या रेंज ट्रेक करत करत पुढे आल्यानंतर आम्हाला इकडे पुढे आल्यावर एक मंदिर भेटलंय. त्याच्यानंतर इकडनं सरळ रोड आहे. थोडा वेळ इकडं आम्ही थांबलो
त्याच्यानंतर एक थोडंच पुढे गेल्यावरती कचरे मामाचं घर येईल. कचरे मामांच्या घरी आल्यावर मला खूप आनंद झाला आणि इथे येऊन आम्ही चहा बनवला आणि थोडा वेळ आराम केला. 2-3 तासाचा ट्रेक करून खूप दमलो होतो, त्यामुळे थोडा आराम केला आणि त्यांनी केलेल्या जेवणाचा स्वाद घेतला. खूप छान असं पिठलं आणि भाकराचं जेवण त्यांनी दिलं आम्हाला. इथे आल्यावर झालेला आनंद आणि त्यांच्या घरी आल्यावर त्यांनी केलेला पाहुणचार कसा वाटला हे त्या वहीत लिहिलं आणि पुढचा ट्रेक सुरू केला. आता आपल्याला जो नजारा दिसत आहे समोरचा तो तोरणाचा आहे. गरुडाचे घरटे हे तोरण, हा सुंदर असा नजारा आपल्या डोळ्यासमोर आहे. केला हां, फक्त मी खाली नको जाऊ दे माहिती झालं. या डोंगरांची पायवाट थोडी घसरडी होती. चालून चालून खूप दम लागलेला, पूर्ण शरीर घामाघूम झालं होतं. राजगड ते तोरणा हा रेंज ट्रेक टोटल 13 किलोमीटरचा आहे. आता आपल्या समोर आहे बुदलामाची. चालून चालून खूप दम लागला असल्यामुळे थोडा वेळ विश्रांती घेतली. सकाळी 9:30 वाजता आपण ट्रेक चालू केला होता. राजगड तो बालेकिल्ला, तिथून संजीवनी माचीच्या बॅक साईडनी खाली उतरून सरळ सरळ या डोंगर लाईन आली. या डोंगर लाईनीमधून खूप असा ट्रेक आहे. डोंगरवर खाली चढून मध्येच आपण कचरे मामांच्या इकडे थांबलो, जेवण केलं. तिकडे थोडा टाईम गेला. तिथून जेवण करून आता आपण या डोंगर लाईननी वरती आलो आहोत. सरळ 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 इथून आता जवळच आलाय तोरणाचा प्रचंडगड, असं तोरणागड. इथून सरळ जायचं आपल्याला, असंच डोंगर लाईनीतून सरळ सरळ इथून वरती चढून बुदला माची, ही बुदला माची, इथून वरती चढून जायचं आहे. इथून सरळ इकडे एक्सप्लोअर करून इकडं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी आपल्याला स्टे करायचं आहे. राजगड तोरणाचा रेंज ट्रेकचा हा शेवटचा टप्पा खूपच अवघड होता. खूप घसरडी पायवाट होती इथं.
हळू चल. हळू चाल. करू का बंद. तो टप्पा पार करून आपण आता पुढे आलोय. हा टप्पा त्याच्यापेक्षा अवघड आहे. पुढं वरती गेल्यावरती त्या साईडला शिडी आहे. जावं लागेल. जा ना, घेऊ जा, मी आणतो. शेवटचा टप्पा आहे हा. सरळ आहे, हे धरायला वायर आहे. तिथून ही शिडी आहे. शिडीपासून वर गेले की आपण गडावर 100% पोहोचणार. मगापासून चाललंय कधी पोहोचन, पोहोचा नाही. आता हे शेवटचा टप्पा आहे. हार्ड आहे नाही, इझी आहे. या पायऱ्याने वर गेलो आपण पोचतो बुदलमाचीच्या रडतोंडी बुरुजावर. वर आल्यावर वरतून हा नजारा खूपच थरारक असा वाटत होता आणि हा नजारा खूपच थरारक आहे. तोर लावून आलो तर यस सक्सेसफुल असं काहीतरी. पाय पण नाही. शेवटी आम्ही पोहोचलो तोरणावर. सकाळी 10ला ट्रेक सुरू केलेला ट्रेक हा तोरणावर यायला आम्हाला संध्याकाळचे 6:30 वाजले. तोरणेश्वर मंदिरात येऊन आम्ही टेंट लावला आणि ते मॅगी आणि पास्ता बनवून खाल्ला आणि रात्रीचा मुक्काम तोरणेश्वर मंदिरावरच केला. तोरणावरून होणारा सनराईज हा एखाद्या स्वर्गापेक्षा कमी नाही. असा सनराईज मनाला एकदम मोहक करून गेला. मनाला खूप आनंद झाला असा हा सनराईज बघून. सह्याद्रीमध्ये असे सूर्यास्त बघण्यासाठी सकाळ झाल्यावर थेट आम्ही कोकण दरवाजाकडे निघालो आणि रात्रभर आमची राखवाली करणारा हा आमच्यासोबत आमच्याबरोबर आला खाली. कोकण दरवाजा उतरून आम्ही खाली आलो. खाली येऊन मॅगी खाल्ली. सकाळचा नाश्ता उरकला.
थोडा वेळ थांबून आम्ही थेट निघालो झुंजार बुरुजाकडे. झुंजार बुरुजाकडे जाणारी वाट थोडी अवघड होती. खाली वाकून जायचं, बसून जायचं, बॅग पुढे ढकल, बंद करतो एवढ्या. चालू आहे. जय जय महादेव महादेव. मध्ये सगळ्यात पहिला स्वराज्यामध्ये स्थापन केला. त्याच्यानंतर हा किल्ला वर स्वराज्याचे तोरण बांधून त्यांनी तोरणा किल्ला असे नाव त्यांनी ठेवण्यात आले. त्याच्यानंतर महाराजांनी गड बघत असताना गड हा खूपच प्रचंड वाटला त्यांना, म्हणून त्यांनी त्याच्यानंतर गडाचे नाव प्रचंडगड असे ठेवले. त्याच्यानंतर त्याच्यावर धन सापडला. त्या धनाचा उपयोग महाराजांनी राजगड बांधण्यासाठी केला व स्वराज्याची राजधानी राजगड केली. सोबत हे दोघं होते, त्या दोघांनी कंप्लीट केला एक ट्रेक पूर्ण सक्सेसफुली, थांबत हसत खेळत एक्सप्लोअर करत मजा आली. सगळ्यात जास्त मजा आली.